नमस्कार मंडळी, सोनालीज किचन कुकिंगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. चला तर मग आजच्या रेसिपीकडे वळूया. आजच्या रेसिपीचं नाव आहे दही दडपे पोहे. बहुतेक वेळा काय होतं, नाश्त्यामध्ये रोजचे तेच पदार्थ खाऊन कंटाळा आल्यासारखं होतं. त्यामुळेच मी ही रेसिपी तुमच्यासाठी एकदम स्पेशल डिश सांगणार आहे. म्हणजेच ती तुम्ही कधी पण करू शकता आणि खाऊ शकता. ही डिश नक्की सगळ्यांना आवडेल, त्यामुळे तुम्ही नक्की करून बघा आणि रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर मग आपल्या रेसिपीकडे वळूया. सर्वप्रथम मी इथे साहित्य घेतलेले आहे. चला तर मग बघूया साहित्य इथे काय काय घेतले आहे. मी इथे 1.5 वाटी पोहे घेतले आहे. त्यानंतर मीठ घेतलं आहे, साखर घेतली आहे, इथे जिरेपूड धनेपूड घेतलेले आहे, जिरे आणि मोहरी घेतली आहे, दही घेतलेलं आहे, थोडं पाणी टाकून पातळ केलं आहे दही मी इथे, कांदा, कोथिंबीर, बारीक चिरलेली हिरव्या मिरच्या, खोबरं, ओलं खोबरं आहे, साखर इत्यादी वस्तू घेतलेल्या आहे इथं मी. चला तर मग इथे पातळ पोहे घ्यायचे आहे, खूप जाडसर पण नाही घ्यायचे. त्यानंतर पोह्यामध्ये आपण थोडंसं पातळ केलेलं दही, म्हणजेच दही घट्ट असतं, त्यामुळे ते मी पाणी टाकून थोडंसं पातळ करून घेतलेलं आहे. ते पोह्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. इथे मी 1.5 वाटी म्हणजे जेवढं दही घेतलं आहे तेवढंच 1.5 वाटी पोहे घेतले आणि 1 वाटी दही घेतलेलं आहे. दही पोहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. इथे दही खूप जास्त आंबट पण घ्यायचं नाही आहे, नॉर्मल दही घ्यायचं आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे दही. म्हणजे पोहे व्यवस्थित दडपले जाते. त्यानंतर आपण दही घेतलेल्या वाटीत एकदम किंचित थोडं पाणी टाकून ते परत पोह्यांवर टाकून द्यायचं आहे आणि ते पाणी पोह्यांमध्ये मिक्स करून द्यायचं आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. इथे पाण्यासोबत पोहे मिक्स झालेले आहे. त्यानंतर ओलं खोबरं, बारीक चिरलेली कोथिंबीर, धनेपूड, जिरेपूड टाकून घ्यायचे आहे, बारीक चिरलेला कांदा, मीठ, साखर, हे सर्व साहित्य टाकून झाल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे. इथे सर्व साहित्य मिक्स झालेलं आहे पोह्यांमध्ये. हे सर्व साहित्य मिक्स झाल्यानंतर इथे 5 ते 10 मिनिटासाठी पोळी झाकून ठेवायची आहे. चला तर मग तडका तयार करून घेऊया. मी इथे तडका पॅन गॅसवर गरम करण्यासाठी ठेवलेला आहे. सर्वप्रथम आपण इथे शेंगदाणे व्यवस्थित तळून घेणार आहोत. तेल टाकून घ्यायचं आहे आपल्या आवडीप्रमाणे. तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये पाहिजे तितके शेंगदाणे टाकून ते तळून घ्यायचे आहे. मी ते शेंगदाणे तळून घेत आहे. तेल जास्त पण गरम होऊन द्यायचं नाही, त्यामुळे शेंगदाणे जळण्याची शक्यता असते. आणि शेंगदाणे तडका पॅनमध्ये टाकल्यानंतर ते हलवून घ्यायचे आहे, म्हणजे मिक्स करायचे आहे तेलामध्ये व्यवस्थित आणि ते हलवत राहायचे आहे. त्यामुळे लवकर शेंगदाण्याचे साल जळणार नाही, म्हणजे करपणार नाही. अशा पद्धतीने शेंगदाणे तळून घ्यायचे आहे तेलामध्ये. खूप जास्त ब्राऊन कलरचे पण होऊन द्यायचे नाही.
व्यवस्थित तळले असं वाटलं तर लगेच काढून घ्यायचे आहे वाटीमध्ये. त्यानंतर शेंगदाण्याचं उरलेलं तेल आणि वरतून थोडं तेल ॲड करून आपण इथे फोडणी देणार आहोत, म्हणजेच तडका. इथे तेल गरम झाल्यानंतर त्यात मोहरी, हिंग, जिरे टाकून घेऊया. इथे तेल पण जास्त गरम नाही करायचं आहे. हिरव्या मिरच्या, ह्या हिरव्या मिरच्या आडव्या कापल्यानंतर त्यामधून पण थोड्याशा कापून घ्यायच्या आहे, म्हणजे त्यामधली तिखटपणा तेलामध्ये उतरेल आणि पोह्यांमध्ये मिक्स होईल. मिरच्या तेलात टाकल्यानंतर थोड्याशा मिक्स करत राहायच्या आहे, त्यामुळे छान तळून जातील. इथे 5 ते 10 मिनिटं झालेले आहे. पोहे व्यवस्थित भिजून मोकळे झालेले आहे. त्यामध्ये तडका टाकून घेऊया. तडका गरमच टाकायचा आहे आणि ते पोह्यांमध्ये मिक्स करून घ्यायचा आहे तडका. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तडका व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर त्यात आपण तळलेले शेंगदाणे टाकणार आहोत. शेंगदाणे टाकून घ्यायचे आहे आणि ते पण मिक्स करून घ्यायचे आहे. आपले दही दडपे पोहे तयार आहेत. चला तर मग बघूया सोनालीज किचन स्टाईलने. अशाच नवनवीन रेसिपीसाठी सोनालीज किचन कुकिंगला नक्की सबस्क्राईब करा. रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग.